नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री कोकतरे यशी सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सस्ने स्वागत। इयत्ता 5वी स्कॉलरशिप्स, विविध स्पर्धा परीक्षा, NMS परीक्षा, त्याचबरोबर TSC एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारा आजचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये 100% तुम्हाला 2 मार्क्स जे आहेत ते 2 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत। व्हिडिओचं थंबनेल तुम्ही बघितलेला असेल, त्याचं टायटल तुम्ही बघितलेलं असेल की पुढील कॅलेंडर किती वर्षांनी येतो, पुढील कॅलेंडर किती वर्षांनी येतो। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अत्यंत सोपा प्रश्न आहे। सुरुवातीला आपण एक प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून ते कॅलेंडर किती वर्षांनी रिपीट होतं ते थोडक्यात आपण समजून घेऊया। बघा, प्रश्न काय आहे की यापैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका सन 2023 ची दिनदर्शिका समान आहे। ठीक आहे, यापैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका सन 2023 ची दिनदर्शिका समान आहे। म्हणजे 2014 आणि 2023 ची दिनदर्शिका समान आहे की 34 आणि 2023 ची दिनदर्शिका समान आहे की 2029 आणि 23 ची दिनदर्शिका समान आहे की 2017 आणि 2023 ची दिनदर्शिका समान आहे। म्हणजे थोडक्यात कॅलेंडर रिपीट कधी होतं, प्रश्न असा आहे की कॅलेंडर रिपीट कधी होतं। आता इथं बघा 2023 म्हटलेलं आहे। 2023 यामध्ये हे जे 23 आहेत या 23 ला तुम्ही काय करा, भागिले 4 करा, भागिले 4 करा। 4 1 4, 4 2 8, 4 5 20, 5 चौक 20। ओके, इथं बाकी किती आलेले 3, बाकी किती आलेले आहे 3। आता मी एक तुम्हाला चार्ट दाखवतो, तो चार्ट तुम्ही व्यवस्थित पहा। हा बघा, हा आहे चार्ट। ठीक आहे, बाकी जर 1 आली तर ते वर्ष 6, ते कॅलेंडर 6 वर्षांनी रिपीट होतं। आलं लक्षात, ते कॅलेंडर 6 वर्षांनी रिपीट होतं। बाकी जर 1 आली तर 6 वर्षांनी कॅलेंडर काय होतं, रिपीट होतं। ठीक आहे, त्यानंतर बाकी जर 2 आली तर कॅलेंडर 11 वर्षांनी रिपीट होतं। बाकी जर 3 आली तर कॅलेंडर किती 11 वर्षांनी रिपीट होतं। आणि बाकी जर 0 आली तर कॅलेंडर किती 28 वर्षांनी रिपीट होतं। म्हणजे आपण कॅलेंडर रिपीट कधी होतं हे या माध्यमातून समजून घेऊ शकतो। आता मागील प्रश्नामध्ये काय झालेलं आहे तर बाकी आलेले आहेत 3, बाकी किती आलेले आहेत 3, म्हणून हे जे कॅलेंडर आहे ते 11 वर्षांनी रिपीट होणार आहे। किती 11 वर्षांनी रिपीट होणार आहे। याचाच अर्थ असा की 2023 अधिक 11 या ठिकाणी 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 0 0, 2 2, उत्तर किती आलं 2034। म्हणजेच हे कॅलेंडर 2023 ची जी कॅलेंडर आहे किंवा दिनदर्शिका आहे ते 2034 ला काय होणार आहे, रिपीट होणार आहे। ओके, समजलं तुम्हाला। तुम्हाला एक स्वाध्यायासाठी प्रश्न देतो की 2009 चं कॅलेंडर कधी रिपीट होईल, 2009 चं कॅलेंडर कधी रिपीट होईल। तुमच्यासाठी उपयुक्त असणारा हा चार्ट आहे। बाकी 1 आली तर रिपीट 6 वर्षांनी होतं, बाकी 2 आली रिपीट 11 वर्षांनी होतं, बाकी जर 3 आली तर रिपीट 11 वर्षांनी होतं, बाकी जर 0 आली तर रिपीट कॅलेंडर कधी होतं 28 वर्षांनी होतं। ओके, आता फॉर एक्झाम्पल 2016 ला या ठिकाणी आपण 4 ना भाग देऊया। 4 1 4, 4 चौक 16। ओके, भाग पूर्ण गेला, भाग पूर्ण गेला। बघा इथं साध्या पद्धतीने सांगतो, 4 1 4, 4 चौक 16, भाग काय झाला 0 झाला। ठीक, भाग 4 आला, बाकी काय आले 0 आले। याचाच अर्थ हे जे 2016 चं कॅलेंडर आहे हे 2016 चं कॅलेंडर पुढील 28 वर्षांनी काय होणार आहे, रिपीट होणार आहे। मग 2016 अधिक 28 करा, 6 6 12 13 14, 2 1 2 आणि 2 किती झाले 4, 0 0, 2 म्हणजे 2044 या वर्षी 2016 चं कॅलेंडर काय होणार आहे, रिपीट होणार आहे। समजलं? ट्रिक्स कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।